जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, आपण पार्ट फर्स्ट मध्ये बघितले लसावी मसावीचे काही पायाभूत प्रश्न. तर आता आपण बघणार आहे ऍडव्हान्स प्रश्न. इकडे लक्ष घ्या. प्रश्न पहिला, दोन संख्यांचा एलसीएम 192 व एचसीएफ 16 आहे. त्यापैकी एक संख्या 48 असल्यास दुसरी संख्या कोणती? बरोबर. तर आपल्याला दुसरी संख्या काय करायची आहे? काढायची आहे. आपल्याला एलसीएम किती दिलाय? 192 आणि मसावी किती दिलाय? 16 आणि एक संख्या किती दिली आहे? 48. तर आपल्याला लसावी गुणिले मसावी इज इक्वल टू एक संख्या गुणिले दुसरी संख्या. बरोबर. याच्यामध्ये मानून घ्यायचे एलसीएम किती आहे? 192 गुणिले मसावी किती दिलाय? 16 आणि जी एक संख्या दिली ती भागाकारामध्ये टाकून द्यायची. ती म्हणजे किती? 48. 16 एक 16, 16 किती होता? 48. तीनाने भाग द्यायचा. 3 एक 3, 3 किती होता? 18. किती उरले? 1. हा 2 तसाच. 3 चोक 12 म्हणजे ती दुसरी संख्या किती आली? 64. आपलं उत्तर काय आले? सी. तर बघा मित्रांनो, आपला दुसरा प्रश्न, दोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार 765 आहे आणि मसावी 3 आहे, तर त्यांचा लसावी किती? तर आपल्याला गुणाकार दिलाय, दोन संख्यांचा गुणाकार आपल्याला किती दिलाय? 765 दिलाय आणि मसावी किती दिलाय? 3. लसावी काढायचा असेल तर मसावीने दोन संख्येच्या गुणाकाराला काय करायचे? भाग देऊन द्यायचे. म्हणजे 765 भागिले किती? 3. आता 3ने भाग द्यायचा. 3 दुने 6 उरले 1, 3 पाचे 15 उरले 1, हा 5 इथे घेतला, 3 पाचे 15 म्हणजे आपले उत्तर किती आले? 255. ऑप्शन सी आपले काय येईल? उत्तर येईल मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला तिसरा प्रश्न बघा, दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी 195 आहे, तर त्या दोन विषम संख्यांमधील समसंख्या कोणती? तर आपल्याला ऑप्शन दिले 14, 18, 16 आणि 12. तर आपण लहान ऑप्शन घेऊ. पहिले आपण 12 घेतले. 12 बरोबर. 12च्या अलीकडील 11 आणि पलीकडील 13 यांचा गुणाकार कधी केला? बरोबर. यांचा गुणाकार कधी केला? यांचा गुणाकार किती मिळणार आहे आपल्याला? विद्यार्थी मित्रांनो, 143. म्हणजे आपले उत्तर 12 येतील का? नाही येणार. आपण इकडे दुसरा ऑप्शन बघू. 14. 14च्या अलीकडील किती येतील? 13 आणि पलीकडील संख्या किती येईल? 15. आपण यांचा गुणाकार कधी केला तर आपल्याला यांचा गुणाकार किती मिळणार आहे? 195 मिळणार आहे. बरोबर. म्हणजे आपले ऑप्शन काय येणार आहेत? 14. विद्यार्थी मित्रांनो, आपला चौथा प्रश्न बघा, 3 घंटा अनुक्रमे 9 सेकंद, 15 सेकंद, 18 सेकंदाच्या फरकाने टोल देतात, तर एका तासाला त्या तिन्ही घंटा किती वेळा एकच टोल देतील? किती वेळा एकदा टोल देतील? तर आपल्याला प्रश्न दिलाय बघा, 9 सेकंद, 15 सेकंद आणि 18 सेकंद यांचा काय करायचा? एलसीएम काढून घ्यायचा. अनुक्रमे दिलेत म्हणून यांचा काय करायचा? एलसीएम काढायचा. हा 3 त्रिक 9, 3 पाचे 15, 3 सक 18, परत 3ने भाग देऊ. 3 एक 3, 5 तसाच, 3 दुने 6. आता हे खाली जसे तसे येतील म्हणून 3 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 2. 3 त्रिक 9, 9 पाचा 45, 45 दुने किती होतात? 90. म्हणजे आपल्याला एलसीएम किती मिळाला? 90 मिळाला. तर आपल्याला एका तासाला ते तिन्ही घंटा वेळा एकाच वेळी टोल किती देतील असे सांगितले. म्हणजे एका तासाचे रूपांतर आपल्याला कशात करायचे? सेकंदामध्ये करायचे. मग एका तासाला किती सेकंद येतात? 3600 सेकंद येतात. याला भागिले एलसीएम करायचं. किती? 90. हा शून्य कट, हा शून्य कट. 9 एक 9, 9 चोक 36, हा शून्य जसाच्या तसा. म्हणजे आपले उत्तर काय आले? ऑप्शन डी. विद्यार्थी मित्रांनो, आपला पाचवा प्रश्न बघा, 3 मुलं एकाच ठिकाणाहून एका गोलाकार ट्रॅकवरून एकाच वेळी जॉगिंग सुरू करतात आणि प्रत्येक जण एक फेरी क्रमशः 24 सेकंद, 36 सेकंद, 48 सेकंदात पूर्ण करतात. किती वेळानंतर त्या एका ठिकाणाहून एकत्र येतील? म्हणजे आपल्याला एका ठिकाणी किती वेळानंतर एकत्र येतील ते काढायचे. तर बघा, आपल्याला 24 सेकंद, 36 सेकंद आणि 48 सेकंद अनुक्रमे दिलेत म्हणून आपण यांचा काय करू? एलसीएम काढू. काय काढू? एलसीएम काढू. 12ने भाग द्यायचा. 12 दुने 24, 12 त्रिक 36, 12 चोक 48. बरोबर. नंतर 2ने भाग द्यायचा. 2 एक 2, 3 तसाच, 2 दुने 4. बरोबर. 3 आणि 2ने जसा तसा भाग जाईल. खाली बाकी एक उरेल. म्हणजे 12 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2 म्हणजे आपल्याला एलसीएम मिळेल. 12 दुने 24, 24 त्रिक किती होता? 72 आणि 72 दुने किती होता? 144. किती होता? 144. मग 144 आपल्याला काय मिळाले? टोटल सेकंद मिळाले. आता यांचे आपल्याला मिनिटांमध्ये आणि सेकंदांमध्ये काय करायचे? रूपांतर करायचे. म्हणजे बघा,
60 सेकंद म्हणजे 1 मिनिट होतो. बरोबर आहे ना? म्हणून याला आपल्याला काय करावं लागेल, 2 मिनिटं म्हणजे किती, 120 सेकंद. आणि उरलेले वरती किती मिनिटं असतील, किती येतील वरती, 24 सेकंद. म्हणजे 2 मिनिट 24 सेकंद हे आपले काय येतील, उत्तर येतील. म्हणजे ऑप्शन बी आपले काय येणार आहे, उत्तर येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला 6वा प्रश्न. दोन संख्या 6x व 7x असून त्यांचा मसावी 6, लसावी 252 आहे, तर x ची किंमत किती? तर आपल्याला दोन संख्या दिल्या आहेत, बरोबर. 6x गुणिले 7x इज इक्वल टू मसावी किती दिला आहे, 6, आणि लसावी किती दिला आहे, 252. यांचा गुणाकार करून घ्यायचा. यांचा गुणाकार केला किती मिळाले, 42. x इंटू एक्स किती होता, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 6x इंटू 252. बरोबर. हे 42 इकडे भागाकारामध्ये आणायचे. बरोबर. म्हणजे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 6 गुणिले 252 भागिले किती होतील, 42. हे टर्म सिम्प्लिफाय करून घ्यायची. 6 एक 6, 6 आता 42, 7 त्रिक किती होता, 21, उरले किती 4, 42, 7 सकून किती होता, 42. म्हणजे एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली, 36 आली. म्हणजे एक्स अंडर रूट ऑफ किती येतील, 36. म्हणजे हा बाहेर निघाला. एक्सची व्हॅल्यू किती मिळाला आपल्याला, 6 मिळेल. म्हणजे आपले उत्तर ऑप्शन सी आले. तर बघा मित्रांनो, आपला प्रश्न 7वा. एका संख्येला 3 ने 5 ने किंवा 7 ने भागले तर प्रत्येक वेळी बाकी 2 उरते, तर अशी लहानात लहान संख्या कोणती? आपल्याला ऑप्शन दिले 17, 105, 107 आणि 103. तर बाकी किती उरते, 2. आता आपल्याला सांगितले लहानात लहान. लहानात लहान म्हणजे काय, एलसीएम काढणे. आपल्याला संख्या अनुक्रमे काय दिल्या आहेत, 3, 5 आणि 7. आता या सर्व मूळ संख्या आहेत. बरोबर. मूळ संख्या म्हणजे काय, स्वतःच्या टेबल मध्ये येतात, म्हणून यांचा इनडायरेक्टली काय करायचा, गुणाकार करायचा. बरोबर. 3 5 किती होतात, 15. 15 7 किती होतात, 105. बरोबर. बाकी किती मध्ये उरते, 2 मध्ये. ती प्लस करून घ्यायची. म्हणजे किती आले, 107. म्हणजे 107 आपले काय येतील, उत्तर ऑप्शन सी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला 8वा प्रश्न बघा. एका वर्गातील विद्यार्थी जर 6, 8, 12 किंवा 16च्या संख्येच्या प्रमाणात रांगेत उभे राहिल्यास प्रत्येक वेळी एकही विद्यार्थी शिल्लक उरत नाही, तर वर्गात किती विद्यार्थी असू शकतात? बरोबर. आपल्याला प्रमाणात विचारले. तर आपल्याला 6, 8, 12 आणि 16 यांचं काय करेल, लसावी काढून घ्यावं लागेल. बरोबर. दोनांनी भाग देऊ. 2 त्रिक 6, 2 चौक 8, 2 सक 12, 2 सती 14, 2 आठी 16. परत इथे आपण दोनांनी भाग देऊ. 3 तसाच, 2 दुने 4, 2 त्रिक 6, 2 चौक 8. इथं आपण दोनांनी भाग देऊ. 3 तसाच, 2 एक 2, 3 तसाच, 2 दुने 4. त्याच्यानंतर 3 भाग देऊ. 3 एक 3, 1 तसाच, 3 एक 3 आणि हा 2 तसाच. म्हणजे उरले किती, 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2. आपल्याला एलसीएम मिळून जाईल. 2 दुने 4, 4 दुने 8, 8 त्रिक 24, 24 दुने 48. म्हणजे 48 काय मिळालं आपल्याला, एलसीएम. म्हणजे या संख्येच्या पटीमध्ये ती संख्या काय असते, असू शकते. प्रमाणात म्हणजे काय, की 48च्या प्रमाणात. आता ऑप्शन बघा, 78, 96, 124, 148. म्हणजे 48च्या प्रमाणात, म्हणजे 48च्या प्रमाणात पुढची संख्या काय येईल, 96 येईल. 96च्या प्रमाणात पुढची संख्या काय येईल, 144 येईल. म्हणजे आपल्याला ऑप्शन मध्ये किती मिळत आहेत, 96. म्हणजे आपले उत्तर काय येईल, ऑप्शन बी येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आपला 9वा प्रश्न. दोन संख्यांचे गुणोत्तर 5, 7 असून त्यांचा लसावी 315 आहे, तर त्या संख्यांचा गुणाकार किती? बरोबर. तर आपल्याला गुणोत्तर दिले. गुणोत्तर किती दिले आहेत, गुणोत्तर किती दिले आहेत, 5, 7 दिले. आणि आपल्याला लसावी किती दिलेला आहे, 315 दिला. आपल्याला त्या दोन संख्यांचा गुणाकार काय करायचा आहे, काढायचा आहे. तर बघा, आता जे गुणोत्तर दिले, या गुणोत्तराचा गुणाकार करून घ्या. 7 5 किती होतील, 35. बरोबर. इकडे लसावी किती दिला आहे, 315. तर ही संख्या इकडे जाताना भागाकारामध्ये जाईल. कशामध्ये जाईल, भागाकारामध्ये. आणि 35 एक 35, 35 नम किती होतील, 315 होता. 35 नम किती होता, 315. म्हणजे आपल्याला ती संख्या किती मिळाली, 9. मग आपल्याला प्रमाणात किती दिले होते, 5 आणि 7 दिले होते. बरोबर. तर या 9ने या संख्यांना काय करायचा, गुणाकार करून घ्यायचा. 9 5 किती होतील, 45. बरोबर.
नवीन 7 किती होतील 63. म्हणजे त्या दोन संख्या आपल्याला किती मिळाला 45 आणि 63. त्यांचा आपल्याला काय सांगितलंय गुणाकार, म्हणजे आपल्याला 45 गुणिले 63 करावे लागतील बरोबर. 3 15, हातच्याला 1, 3 चौक 12 आणि 1 किती 13, 6 पंचे 30, हातच्याला 3, 6 चौक 24, 24 आणि 3 किती होतात 27 बरोबर. 5 चा 6, 3 चा 6, 8 आणि 2, म्हणजे आपले उत्तर किती मिळाले 28 35. म्हणजे ऑप्शन ए आपले काय आले उत्तर आले. तर विद्यार्थी मित्रांनो आपला 10वा प्रश्न बघा. कोणत्या लहानात लहान संख्येला 12 ने भागले असता बाकी 5 उरते, 16 ने भागले असता बाकी 9 उरते आणि 18 ने भागले असता बाकी 11 उरते. तर आपल्याला 12 ने भागले असता बाकी किती उरते 5 बरोबर. इकडे किती आले 7. 16 ने भागले असता बाकी किती उरते 9, इकडे किती येतील 7. त्याच्यानंतर 18 ने भागले असता बाकी किती उरते 11, म्हणजे इकडे किती येतील 7. म्हणजे कॉन्स्टंट किती उरतायत इकडे 7 वजाबाकी करून बरोबर. तर आपल्याला आपण भाग कोणत्या संख्येने देतोय 12, त्याच्यानंतर 16, त्याच्यानंतर 18 बरोबर. या संख्यांचा आपल्याला एलसीएम काढून घ्यावा लागेल. काय काढावं लागेल एलसीएम. आता यांचा एलसीएम काढून घ्यायचा. 4 त्रिक 12, 4 चौक 16, 18 तसाच 3 ने भाग द्यायचा. 3 1 3, 4 तसाच 3 सक 18 बरोबर. इकडे 2 ने भाग द्यायचा. 1 2 दुने 4, 2 त्रिक 6. यांचा गुणाकार करायचा. 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. 4 त्रिक 12, 12 दुने 24, 24 दुने 48, 48 त्रिक किती होणार आहेत 144. म्हणजे 144 आपल्याला काय मिळाला एलसीएम. मग आता प्रत्येक वेळेस आपल्याला 7 हा काय मिळत होता फरक मिळत होता. मग 144 मायनस किती करायचे 7. मग 144 मायनस 7 केले तर आपल्याला उत्तर किती मिळतील 137. म्हणजे ऑप्शन बी आपले काय येतील उत्तर. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.